राज्यभरात सहकार क्षेत्रात पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकीसाठी ओळखली जाणारी यशोमंदिर सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई या संस्थेची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी झवेरबेन पोपटलाल सभागृह घाटकोपर मुंबई येथे आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली। या सभेला संस्थापक श्री मधुकर दादा गायकर, संस्थेचे अध्यक्ष श्री भानुदास आरोटे, उपाध्यक्ष श्री अमोल उगले, सर्व संचालक, शाखा प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, मान्यवर आणि हजारो सभासद उपस्थित होते। सभेचा संपूर्ण माहोल हा सणासारखा आणि सहकार उत्सव वाटावा असा होता। संचालक आदरणीय अंकुश शांताराम बोडके, माझे सहकारी मित्र दिनेश रामजी होळवळे, त्याप्रमाणे विजय मामा, किरणजी गवाले, तरुण तरफदार, जबाबदार आणि जबाबदार संचालक मंगेश हांडे, संतोष शिंगोटे, मारुती जाधव, आमच्या भगिनी संचालिका रसिका गायकर, संचालिका उर्का गवाले, त्याप्रमाणे दिनेश पापाळे, बजरंगी नागरे, त्याप्रमाणे माजी संचालक आदरणीय भरत पापाळे, माजी संचालक शरद बोडके, माजी संचालक चंद्रकांतजी होळवळे, त्याप्रमाणे आमच्या कल्पनाताई विलास आवटे आणि या संस्थेचे सर्व व्यवस्थापक आदरणीय भाऊसाहेब किसन गवंदे, ज्यांनी 3 तास या ठिकाणी सभागृहातून किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला। काही बोलणारे पण काही बोलले नाहीत, अशी बरीचशी लोक आहेत दरवर्षी बोलत असतात पण बोलले नाहीत। त्याच्यामध्ये दरवर्षीच किल्ला लढवणारे उमाजी काळे आहेत, आमचे के पापाळे आहेत, गायकर साहेब बोललेले मला काही दिसले नाही, परंतु आमचे खंडू ठाकरे साहेब ही सगळी मंडळी दरवर्षी बोलत असतात। परंतु आज या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे डॉक्टर सुशील होळवळे, त्याप्रमाणे आमचे वर्गमित्र राजूजी काळे, मुंबईचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे, त्याप्रमाणे माजी कर्मचारी प्रतिनिधी सीतारामजी आरोटे, त्याप्रमाणे सुनीलजी शिंगोटे, पत्रकार विश्वास आरोटे, पत्रकार राजेंद्र बोडके, त्याप्रमाणे आमचे दुसरे गुरुवारी हरिभक्त परायण विलास पापाळे, समाजसेविका, ज्यांनी या ठिकाणी बरेचसे विचार महिलांसंदर्भात आरक्षणापासून सुरू केले, परंतु सगळी आरक्षण काही मंजूर होत नाहीत। 50% आहेत, 30% 50% आपणच नेले। अशा गायकर, त्याप्रमाणे बाळासाहेब हांडे, आमच्या गावचे यशोमंदिरचे माजी संचालक बाबूरावजी इथापे, त्याप्रमाणे मसोडीदार ग्रामस्थ मंडळाचे सेक्रेटरी सुदामजी बोडके, मधुकर बोडके, अशोक बोडके, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी या ठिकाणी संबोधित करायचा प्रयत्न केला आणि आपल्या अपेक्षा म्हणून दाखवल्या ते आमचे सहकारी कैलासजी गायकर, विलास घोरडे, गमन प्रभू आरोडे, किसन कर्डिले, लोखंडे साहेब, जे व्यक्तींनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केली ती सगळी मंडळी उपस्थित होती। 47वा अहवाल या ठिकाणी मंजूर होत असताना सगळं प्रेम आपण तत्कालीन अध्यक्ष असतील किंवा तत्कालीन सर्व व्यवस्थापक असतील किंवा संचालक मंडळ असू शकतं, त्याच्या वेळेस जी परिस्थिती उद्भवली असेल त्यानुसार हे केलंय असं म्हटलं तरी वापर होणार आहे। परंतु त्यांनी देखील जबाबदारी टाळलेली नाही। बऱ्याचशा लोकांनी बोलवण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, या ठिकाणी जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात, आता कुणी काही केलं तर ती जबाबदारी आपली असते। कुणी कसंही काही जरी केलं आणि असं म्हणत नाही कुणी काही केलं, परंतु काही परिस्थिती उद्भवली असेल आणि त्या फलत गेल्यावरती बऱ्याचशा लोकांनी काय केलेलं आहे। काही लोक खालून बोलतात याचा अर्थ फार हुशार आहेत असं काहीच नाही, कारण वरच्या लोकांना सुद्धा बरंच बोलता येतं, परंतु त्यांनाही काहीतरी बंधन आहे। आज आपणही मला वाटतं काल ती परवा तुमची मिटिंग झाली, सर्वसाधारण कार्यकर्त्यांची बैठक झाली, बैठकीमध्ये सगळा उहापोह झाला असेल, कोणाच्या कालखंडात किती खर्च झाली, काय झाली, चेअरमनच्या कॅबिनेटमध्ये बसले असतील, व्हाईस चेअरमनच्या कॅबिनेटमध्ये बसले असतील, चेअरमन झाला असेल, उमाजी काय तुमचं उमाजी काय कुठे गेले मग ते आले होते बघू। तर प्रश्न असा आहे की आपले कार्यकर्ते जे आहेत, ही जे 25-30 कार्यकर्ते महत्वाचे आहेत, म्हणजे वरती आता पाठीमागचे संचालक मंडळातील गोळातील काही मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत, काही मंडळी खाली आहेत आणि आताचे विद्यमान लोक या ठिकाणी आहेत। आज विद्यमान लोकांमध्ये देखील नवीन जे कार्यकारी जे संचालक या ठिकाणी आलेले आहेत, फक्त आहेत काय साहेब तुमच्या संदर्भात बोलत होतो, तुम्ही ज्या पद्धतीने मॅटिंग करता, कोणतरी मगाशी बोललो की विराट कोहली आता नवीन चेअरमन झाले आहे, आता शुभमन गिलचा जमाना आहे, आता शुभमन गिलचा जमाना हे लक्षात ठेवा। अर्थ साहेब जरा मानून करा, तुम्ही जबाबदार आहात, चेअरमन आहात, तुमच्याकडे फार पुढे आशिरी लोक पाहत आहेत, तुमच्या मुलीला आणि आमचा अंकुश बोडके दिलेला आहे, म्हणजे बरेच सज्जन लोकांची टीम तुमच्या याच्यामध्ये खालून बघा पहा, त्या ठिकाणी अंकुश बोडके आहे, तो दिनेश आहे, त्या ठिकाणी मंगेश आहे, ही सगळी होत मंडळी आहेत, विजय मोहोळ आहे, ही सगळी मंडळी शिंगोटे आहेत, ही जी नवीन मंडळी आहेत ही काही टेबल सजवणारी मंडळी नाही। उमाजी शेठ
समजतात मी काय म्हणतोय. बरं टेबलवरती असणारी मंडळी नाही बरीचशी काही, आणि या संचालकाला देखील बरीचशी मंडळी टेबल सजवलेली नाही, त्याच्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही, त्याच्यामुळे काम करायला जास्त वेळ जाईल. कारण काय काय 8-8:30 वाजले की बाकीच्या लोकांना काहीतरी व्हायचं, मग मीटिंग सोडून जायची. पण आता तसं काही नाही. म्हणजे गायकर साहेब जरी काही असेल तरी त्या ठिकाणी तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. आज ज्या पद्धतीने या ठिकाणी आपला एनपीएचा रेट आहे, बऱ्याचशा लोकांनी सांगितलं जबाबदारी घ्या. ही जबाबदारी निश्चित स्वरूपामध्ये तुम्हालाही घ्यावी लागेल, अशोकराव तुम्हाला घ्यावी लागेल. आणि चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आपल्याला पायाला भिडणे लावून ओ दादा ओ थांबा अरे तुम्ही फार जबाबदारी घ्यायला माहिती थांबा. भावनगर आपल्या भराई संस्था आहे. ज्या पद्धतीने कुलस्वामिनीची मीटिंग असते किंवा महात्मा फुलेची असते किंवा उषा जुन्नरची असते, बरी जुन्नर आंबेडकरची संस्था असते तरी आमचीच लोक तिथे, माझेच 40-50 लोक तिथे आहेत. परंतु त्या ठिकाणी देखील भांडणं होतात, विचाराची देवाणघेवाण होते, परंतु ठराविक ठिकाणी गायकर साहेब ही मंडळी थांबतात. त्या ठिकाणी आपलं कोण चुकलं कोण असं पाहिलं जात नाही. ठीक आहे, इलेक्शनच्या वेळेस इलेक्शन मध्ये ज्या भूमिका मांडलेल्या असतात ते भाग वेगळा असतो, कोण कोणावरती बोलतो काय चालतं. आमचा बदलीचं काय नव्हतं त्या ग्रुपमध्ये शरद काय भूषण तर काही वेगळीच राहतो. गाजरे साहेबांचा लेख 2-4 दिवसांनी पाहतो, मला सांगितलं गाजरे साहेब वाचतो. सुनील शिंदे खेळा पुढे भूषण पुढे आलाय का भूषण खरं पाहिलं तर तो सत्कार केला पाहिजे कारण तो एक जागृत हेळवंड आहे का आमचा ते आहेत का. नाही हे म्हणजे ही लोक आहेत ना, ही लोक तुम्हाला झोपून येणार काहीच करणार नाही. हे सगळं तेल ठेवणार, म्हणजे जी वाद लावली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून तेल ठेवण्याचं काम करणार आणि चांगली मंडळी आहे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. राजीव बाळे आपण जसं वर्गामध्ये तुम्ही मस्ती करत माझ्यापेक्षा पुढे होता, तशी ही मंडळी आहे. ही यश मंदिरची ही कार्यकर्त्यांची चळवळ आहे आणि ही कार्यकर्त्यांची चळवळ या यश मंदिर पतसंस्थेला आता जर 47 वर्ष असं तर 50 वर्षाची वाटचाल करत असताना हे मागचं सगळं धरून 50व्या वर्षी ज्या तुमच्या 7 शाखा करणार आहात त्या 7 शाखांमध्ये वाटचाल करणार होता. 21 आहेत, 21 आणि 7 28 माझ्या मध्ये आम्ही 25 शाखा होणार, 25 शाखा होणार. उन्हाळे साहेब असताना मी तिथे बोलायचो दादा आता आपण या ठिकाणी आपल्याकडे नवीन रक्त बरंच आहे. तुम्ही सिनियर मंडळी आहेत, गायरावडी सारखी जगन गायकर सारखी तुम्ही सगळे सिनियर मंडळी आहेत. बिजी गायकर साहेब तुम्ही सुद्धा सिनियर आहात, परंतु याच्यामध्ये आपल्याकडे ही सभासद मंडळी आहे. या ठिकाणी फक्त 20-25 लोक बोलतात, परंतु सभासदांचं लक्ष सगळ्यांना असतं. सभासद सगळ्यांना बघतात की कोण काय करतात कोण काय करतात. याच्यामध्ये जे उल्लेखित केलेलं असतं ते उल्लेखित करताना सगळी गोष्ट आपल्याकडे जेव्हा जात असतात तर काही लोक दुसऱ्याकडे नसतात. म्हणून आपल्याकडे काही लोक न काही सांगून जाणारे असतात, कुणीतरी आल्याने काहीतरी बोलतात त्याचं सुद्धा घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला संस्था जगवायची, संस्था टिकायची आहे. ठीक आहे, मी जेव्हा माझ्या माझा 15% स्वार्थ असतो माझ्या जवळच्या माणसाला काही ना काही म्हणजे पाठीमागून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये काही गोष्टी होतात, परंतु त्या ठिकाणी कोणालाही न सोडता काही असं पाहिजे काही कारण असं तुमच्या बायोप्रमाणे जे जे काही गोष्ट असेल अशा प्रकारे तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि म्हणूनच काही लोक म्हणत असेल की तुमचं नेतृत्व काही करायला लागलं असं म्हणणार नाही. आता सगळ्यांच्या सेफ्टी पाहिजे पॅनल म्हणजे आपण काय कुठे घडणार असं काहीच नाही. या ठिकाणी सभासदांनी आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे. सभासदांनी या ठिकाणी सांगितलं आहे का तुमच्यावर जबाबदारी टाकताना या ठिकाणी जी पाणी झालेली कर्ज असतील त्याची कर्ज असतं ही निश्चितपणे चांगल्या स्वरूपामध्ये तुम्ही कमी केलं पाहिजे, कमी केलं पाहिजे, शाखांचं उन्नतीकरण केलं पाहिजे, शाखा वाढवल्या पाहिजे, संस्थेची भरभराट झाली पाहिजे अशा पद्धतीनं लोकांचं म्हणणं आहे. आता यशवंती सेवा मंडळाच्या माध्यमातून गायकर साहेब तुम्ही अध्यक्ष आहेत, आम्हाला कळतच नाही आणि बरेच ठिकाणी होतो. जसं आमच्या वाढणारे आमच्या मतदारसंघामध्ये सांगतो की आमच्यावर जबाबदारी आहे, आमच्यावर जबाबदारी निश्चित स्वरूपात तुमची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. ज्या पद्धतीने जबाबदारी तुम्ही इतर जबाबदारी निश्चित करा, तुम्ही सुद्धा जबाबदारी निश्चित करा की या ठिकाणी यशवंती सेवा मंडळ बरेचसे आमची म्हणजे पडव्यापर्यंत आपण दवा केलं पाहिजे, नारायण गेलं पाहिजे, उतरून गेलं पाहिजे, जुन्नरला गेलं पाहिजे, हे आपलाच भाग आहे. अहो तिथे सुद्धा आहे पण आपली नवीन सुद्धा आहे ना, नवीन नाही. आज नवीन माझ्याकडे कार्यकर्ते चालत आहे, आमचे नेते गणेश नाही साहेब आहेत, देशाचं खूप तिथे झालेलं आहे. तुम्ही जर प्रस्ताव पाहिलास, तुम्ही जर प्रस्ताव प्रामाणिकपणे पाठवला तर आम्ही म्हणणार नाही आणि तुमच्याही करून जाऊ तर आम्हाला अभिमान आहे.
आम्ही आमच्या या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्षापासून कार्यरत आहेत, सर्व नगरसेवक आहेत. तर त्या विषयाला जाता जाता आता अजून 5 वर्ष तुम्ही ठरवलं. परंतु महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.